नाचू कीर्तनाचे रंगी, लावू ज्ञानदीप जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे आणि वारकरी धर्माची स्थापना करणारे संत नामदेव महाराज. अशक्य ते शक्य करी सायास, कारण अभ्यास हे सांगणारे. खरं तर जगामध्ये काहीच अशक्य नाही, प्रयत्नाने शिक्षणाने सर्व शक्य आहे हा विश्वव्यापी संदेश देणारे आणि वारकरी संप्रदायाची पताका साता समुद्रापार पोहोचविणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. अवघे विश्वची माझे घर हा विश्वव्यापी संदेश जगाला देणारे आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला जीवनाची दिशा देणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, यशवंत राजवंत कीर्तिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला जगायचं कसं हे शिकवलं, त्यांचाच वारसा जोपासणारे आणि तुम्हा आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे शिकवणारे स्वराज्याचे रक्षक धर्मरक्षक छत्रपती शंभूराजे. आणि ज्यांच्या संस्कारातून एक नव्हे तर दोन छत्रपती निर्माणच झाले त्या राजमाता जिजाऊ साहेब. विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त खचले आणि हे सारे अनर्थ एका अविद्येने केले. जोपर्यंत शिक्षण नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही याची जाणीव ज्यांना झाली आणि ज्यांच्या कार्यातून शिक्षण क्रांती या देशामध्ये घडून आली ते राष्ट्रपिता आणि या देशाचे पहिले महात्मा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले. या देशातील विद्येची खरीखुरी आणि एकमेव देवता सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी. खरं तर अशी भरपूर नावं आहेत की ज्यांना नतमस्तक होणं अपेक्षित आहे आणि या सर्वांना नतमस्तक होऊन आज मी तुमच्याशी संवाद साधतोय. नमस्कार, मी प्राध्यापक संग्राम खाडे. आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्ञानपीठ करिअर अकॅडमी आणि संग्राम खाडे या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आज 9 मे महाराणा प्रताप यांची आज जयंती. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत लढत राहील, प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु स्वाभिमान विकणार नाही. स्वाभिमानाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप हे नाव जरी ऐकलं तरी आजही मेवाडवासियांची छाती किमान 2 इंचांनी फुगत असेल. होय, हे तितकंच खरं आहे, कारण या इतिहासाने अनेक राजांच्या महाराजांच्या नोंदी ठेवल्या, परंतु त्यामधलं एक असं नाव, एक आगळं वेगळं नाव म्हणजे महाराणा. आत्ताच्या राजस्थान मधल्या मेवाड राज्याचे 13वे राजे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचा जन्म हा 1540 मधला, त्यांचा मृत्यू 1597 मध्ये. परंतु जो काही जीवन त्यांना मिळालं तो जीवन प्रवास करत असताना आणि राज्य करत असताना स्वतःचा स्वाभिमान कधीच न विकणारा हा एक राजा या देशात घडून गेला, हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं कर्तृत्व आणि मोगलांसमोर कधी न झुकणारं स्वतःचं रयतेचं नंदनवन करणारं स्वराज्य उभं केलं, अगदी त्याच पद्धतीनं महाराणा प्रताप यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि ते टिकवलं. महाराणा प्रताप यांचं कार्य इतकं महान आहे. खरं तर मेवाड राज्याच्या प्रत्येक राजापुढे राणा हा नाव लावलं जातं. जितके पण राजे होऊन गेले, जितके पण राजपूत राजे होऊन गेले, त्यांच्या प्रत्येकाच्या नावापुढे राणा आहे. परंतु राजपूत राजांपैकी हा एकमेव राजा असा आहे की ज्याच्या नावापुढे महाराणा आहे, कारण याचं कर्तृत्वच तितकं महान आहे. एका महान कर्तृत्वाला आज या ठिकाणी आपण सलाम करत आहोत. मित्रांनो, या जगामध्ये, या युगामध्ये, युगायुगामधून असे काही युगपुरुष जन्माला येत असतात की त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व पुढे युगेनयुगे माणसांच्या मनात आणि मनातून माणसांच्या देवघरापर्यंत पोहोचतं आणि ते जिवंत राहतं. महाराणा प्रताप राजस्थान मधल्या मेवाड राज्याचे एक असे पराक्रमी राजे, राजपूत राजांपैकी एक इतके पराक्रमी राजे की एक अखंड हिंदुस्थानावरती जेव्हा मोगल साम्राज्याचा विस्तारवादी धोरणाचा अवलंब चालू होता, मोगल वाऱ्याप्रमाणे संपूर्ण भारतातील प्रत्येक राजाला आपलं मांडलिकत्व घ्यायला भाग पडत होते.
आणि अशा परिस्थितीमध्ये मी कधीच मोगलांचा मांडलिक होणार नाही आणि माझा स्वाभिमान कधीच विकणार नाही हे छाती ठोकपणे सांगणारे आणि सिद्ध करून दाखवणारे महाराणा प्रताप. राजस्थानमधल्या मेवाड राज्याची महती आणि महाराणा प्रताप यांचा पराक्रम जेव्हा आपण पाहतो तेव्हा निश्चितपणे आपल्या लक्षात येतो. अकबर राजा, मोगलांचा अकबर, ज्याचं संपूर्ण भारतावर स्वतःचं राज्य प्रस्थापित करायचं होतं आणि अखंड हिंदुस्थानवर स्वतःचं राज्य ज्याला निर्माण करायचं होतं असा दूरदृष्टी असणारा अकबर, परंतु त्या अकबराला हे मेवाड प्रांत, हे मेवाड राज्य महाराणा प्रताप यांनी कधीच मिळू नाही दिलं. मेवाड प्रांताचं खरं तर वर्णन आणि महाराणा प्रताप यांच्या कार्याचा जो काही एकंदरीत आवाक आहे यावर बोलताना आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे कळते की जेव्हा महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक हो त्यांच्याकडे सूत्र हाती आली तेव्हा महाराणा प्रताप यांना सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं ते म्हणजे अकबराचं. आणि अकबराला याची जाणीव होती की महाराणा प्रताप हा एक असा राजपूत राजा आहे की त्याचं कर्तृत्व निश्चितपणे महान आहे, तो जिद्दी आहे, तो साहसी आहे. आणि म्हणून अकबरानं महाराणा प्रताप यांना स्वतःचं मांडलिकत्व घेण्यासाठी खूप सारी आमिष दाखवली. महाराणा प्रताप यांच्या राज्यावरती अकबर चाल करून आला नाही तर त्याला चाल करून यायला महाराणा प्रताप यांनी भाग पाडलं. हल्दीघाटची लढाई जी जगप्रसिद्ध लढाई आहे, मेवाड प्रांत, राजस्थानमधलं मेवाड हे राज्य कशा पद्धतीनं राखलं आणि कशा पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं महाराणा प्रताप यांनी, याची इतिहासाने नक्कीच नोंद घेतलेली आहे. अकबर संपूर्ण भारतभर स्वतःची सत्ता पसरवत होता, परंतु महाराणा प्रताप हे मात्र अकबराचं मांडलिकत्व आणि अकबराच्या नियंत्रणाखाली यायला अजिबात तयार नव्हते. आणि मग अकबराने सगळ्यात अगोदर जलाल खान या मुस्लिम सरदाराला महाराणा प्रताप यांच्या दरबारामध्ये बोलणीसाठी पाठवलं. मग जेव्हा जलाल खान महाराणा प्रताप यांच्याकडे येतो, महाराणा प्रतापांना जलाल खान म्हणतो की राणाजी, तुम्ही अकबराचं मांडलिकत्व घ्या, तुम्ही अकबराला स्वीकारा, तुमचं हे राज्य अकबराच्या नियंत्रणाखाली येऊ द्या, अकबर तुम्हाला फार मोठा सरदार बनवणार आहे. आणि तेव्हा त्या जलाल खानाला महाराणा प्रताप यांनी राजदरबारात उत्तर दिलं होतं की हे माझं राज्य मी अकबराला कधीच देऊ शकत नाही आणि मी अकबराचा मांडलिक मुळात बनू शकत नाही. प्राण गेला तरी चालेल, पण स्वाभिमान विकणारा राजपूत मी नाही. आता हा जलाल खान आहे असा मागे जातो आणि अकबराला हा प्रसंग सांगतो. अकबराला सांगतो की हा महाराणा प्रताप जो मेवाड प्रांताचा राजा आहे तो त्याचं राज्य आपल्या नियंत्रणाखाली यायला तयार नाही, तो आपलं मांडलिकत्व घेत नाही. आता मग अख्खा भारत माझ्याकडे येतोय परंतु मेवाड का माझ्याकडे येत नाही ही खंत अकबराला नक्की झोप लागू देत नव्हती. आणि म्हणून अकबरानं विचार केला की आता या महाराणासोबत चर्चा करण्यासाठी जातीचा माणूस पाठवू. मग मानसिंगला पाठवलं. आता मानसिंग की जो अकबराचा अतिशय संबंधित आणि जवळचा, मग मानसिंग महाराणांकडे आला. महाराणा प्रतापांकडे जेव्हा मानसिंग आला तेव्हा मानसिंग महाराणांना म्हणतो की राणाजी, मी मानसिंग अकबराचा एक असा सरदार आहे, अकबरानं मला भरभरून सर्व काही दिलं, माझ्या इच्छा आकांक्षा माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली, मग तुम्हीही अकबराचं मांडलिक बना, तुम्ही अकबराचं नियंत्रण स्वतःकडे घ्या, तुम्ही अकबराला माना, तुम्ही अकबराला स्वीकारा, अकबर तुम्हाला भरपूर काय देईल. तेव्हा महाराणा प्रतापांनी मानसिंगला जे उत्तर दिलं ना ते उत्तर ऐकून अंगावरती शहारे उभे राहतात, राहायलाच हवेत. तेव्हा महाराणा प्रताप म्हणतात, मानसिंग तुला अकबराने भरपूर काय दिलं रे, तुझ्याकडे भरपूर आहे, तुझ्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, भरपूर आहे, परंतु तुझ्याकडे एक गोष्ट नाही, तुझ्याकडे स्वाभिमान नाही जो माझ्याकडे आहे, आणि तो स्वाभिमान मी कधीच विकणार नाही. आता हा मानसिंग हतबल झाला. शेवटी जाताना मानसिंग म्हणाला की मानसिंग म्हणतो की महाराणाजी, मी तुम्हाला सभ्यतेने सांगायला आलोय, परंतु मला प्रसंगी वेळ पडली तर युद्ध सुद्धा पुकारायला लागेल, तुमच्यावरती आक्रमण करून मी येईल, त्यावेळेस मात्र हतबल व्हाल. आणि तेव्हा मात्र महाराणा म्हणतात, अरे जेव्हा तू संयमाने आणि जेव्हा तू प्रतिष्ठेने माझ्याकडे येतोय, दरबारात येतोय, तेव्हा तुझा मान राखणं ही माझी जबाबदारी आहे, तो राजपूत धर्म आहे.
परंतु जर तू युद्धाची भाषा करत असतील, जर तुझ्या हातात तलवार असेल, भाला असेल, तर हा राजपूत राजा सुद्धा हातात तलवार भाला घ्यायला कमी करणार नाही. हा लढणारा राजपूत आहे, स्वाभिमान विकणारा राजपूत नाही. मानसिंगाने हा आहे असा निरोप अकबराला दिला. अकबर आता मात्र बेचैन होता. अकबराने नंतर अजून एका चांगल्या राजाला पाठवलं बोलणी करण्यासाठी. अरे, ज्याला युद्धाची भीती वाटती ना, तो बोलणी आणि कॉम्प्रोमाइज करत असतो, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे महाराणा प्रताप यांचा थोडक्यात इतिहास तुम्हाला सांगत असताना अकबराने केलेल्या या घटना मी तुम्हाला का सांगतोय, कारण याच्यातून आपल्या लक्षात यायला हवं की हा अकबर महाराणा प्रताप यांच्याविषयी नक्की काय विचार करतो. आणखी एका राजाला पाठवलं, तिथेही काय महाराणा प्रतापांनी ऐकलं नाही. आता दरम्यानच्या काळामध्ये आता विचार करा, या माणसं स्वतःचं कर्तृत्व कशा पद्धतीने निर्माण करतात आणि महान माणसं स्वतःच्या कर्तृत्वाला कशा पद्धतीने जगभर पसरवतात, पोहोचवतात, याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराणा. राजे महाराणांच्या दरबारामध्ये शीतल भाट नावाचा एक भाट आला. आता भाटाचं काम जिथं जाईल तिथं तिथली थोरवी, तिथली गोडवी, तिथली कौतुक करायचं आणि राजाकडनं काहीतरी प्राप्त करून घ्यायचं. मग आता महाराणांच्या समोर एक भाट, शीतल भाट येतो आणि चांगलं कौतुक करतो आणि महाराणांकडनं एक पगडी मिळवतो. महाराणा त्या शीतल भाटाच्या डोक्यावरती एक पगडी घालतात. आता ही पगडी घालत तो भाट अनेक ठिकाणी पसरत फिरत असतो, भटकंती करत असतो आणि भटकंती करत करत हाच भाट, शीतल भाट, एकदा अकबराच्या दरबारात गेला. आता अकबराच्या दरबारात गेल्यानंतर अकबराला कुर्निसाद करताना या शीतल भाटानं डोक्यावरची पगडी काकेत धरली आणि मुजरा केला. अकबराने हे पाहून थोडंसं अकबराला हे नवल वाटलं. अकबराने विचारलं, हा माझा अपमान आहे, मला कुर्निसाद करताना तू डोक्यावरची पगडी काकेमध्ये धरतोय, हा काय प्रकार आहे? आणि तेव्हा या शीतल भाटानं उत्तर दिलं की माझं मस्तक तुमच्या समोर नतमस्तक होऊ शकतं, परंतु ही पगडी तुमच्या समोर नतमस्तक होत नाही, कारण एका महान योद्ध्यानं, एका महान राजपूत राजानं, या धर्तीवरच्या महाराणा प्रताप या राजानं मला ही पगडी दिलेली आहे. हे शब्द ऐकून अकबराला क्षणभर काही सुचलंच नाही हो, कारण हे शब्द त्या भाटाकडनं होते, जो भाट अकबराची स्तुती करण्यासाठी आलाय, अकबराकडनं काहीतरी मिळवण्यासाठी आलाय. तो भाट अर्थातच अकबराला खुश करून काहीतरी मिळवून निघून जाईल, परंतु तो भाट अकबराच्या समोर सांगतो की ही पगडी मला महाराणा प्रताप या राजानं दिली आहे आणि ती पगडी तुझ्या समोर कधी झुकू शकत नाही. माझं मस्तक इथं कुर्निसाद होईल पण पगडी होणार नाही. कुठून आली ही प्रेरणा, कुठून आला हा जोश आणि कुठून आला स्वाभिमान? म्हणजे स्वतःकडेच नव्हे तर स्वतः समोर येणाऱ्या प्रत्येकाकडे हा स्वाभिमान महाराणांकडनं ट्रान्सफर होत होता. इतकं प्रचंड प्रेरणास्थान म्हणजे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाची गाथा गात असताना भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. हल्दीघाटचं युद्ध म्हणजे राजस्थान मधला मेवाड प्रांत स्वतःकडे मिळवण्यासाठी अकबराने सैनिक धाडलं. आता हाच मानसिंग जो महाराणा प्रताप यांच्यासोबत चर्चेला आला होता, त्या मानसिंगाला तिथं सेनापती म्हणून, युद्धप्रमुख म्हणून अकबरानं पाठवलं आणि 1 लाखाचं सैनिक घेऊन तो मानसिंग महाराणा प्रताप यांच्या राज्यावरती चाल करून आला. आता मेवाड राज्यावरती चाल करून येणारा मानसिंग, ज्याच्यासोबत लाखो सैनिक आहेत, सगळी युद्धसामग्री आहे. मग महाराणा प्रताप यांच्या गुप्तहेरानं ही बातमी महाराणा प्रताप यांच्याकडे पोहोचवली. तो गुप्तहेर सांगतो, राणाजी, अकबरानं मानसिंगाला धाडलेला आहे, तो आपल्यावरती चाल करून येलाय आणि 1 लाखाचं सैनिक त्याच्याकडे, आता आपण हातपाय हलवले पाहिजेत. महाराणा प्रताप त्याला उत्तर देतात, जर 1 लाखाचं सैनिक घेऊन मानसिंग आपल्यावर चालून येतोय, आपल्याला अजिबात घाबरायची गरज नाही. तो गुप्तहेर म्हणतो, राणाजी, आपल्याकडे फक्त 5,000चं सैनिक आहे आणि तिकडून येणारा 1 लाखाचं सैनिक आहे. आता विचार करा, महाराणा त्या गुप्तहेराला उत्तर काय देतात? महाराणा म्हणतात, जर 1 लाखाचं सैनिक घेऊन अकबरानं मानसिंगला धाडलंय, तर मी तुम्हाला सांगतो आपण 1,05,000 आहोत. गुप्तहेर म्हणतो, ते कसं काय? आणि मग त्या ठिकाणी राणा प्रताप म्हणतात की 5,000 तुम्ही आणि एकटा महाराणा प्रताप तुमच्या सोबत येतोय, तुमच्या सोबत येतोय. हा एकटा राणा त्या लाखाच्या सोबत आहे आणि तुम्ही उरले 5,000. म्हणजे 1,05,000 आहे. स्वतःला लाखाच्या समान मानण्याची जी हिंमत आहे ती महाराणा प्रतापांकडे होती.
खरं तर ही नुसती घोषणा आणि हे नुसतं एल्गार जरी त्यांनी केले तरी एखाद्या मुर्द्यामध्ये सुद्धा जगण्याचा उत्साह आणि जोश यावा इतकी प्रचंड ऊर्जा महाराणा प्रताप यांच्याकडनं त्यांच्या सैनिकांना मिळत होती. म्हणजे मी एकटा लाखाच्या समान आहे. म्हणजे लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला हत्तीचं बळ मिळत होतं आणि एक सैनिक लाखाला भारी पडत होता. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराणा प्रताप यांनी उभ्या हयातीमध्ये अनेक रणांगणावरती अनेक पराक्रम केले. आता हल्दीघाटच्या युद्धामध्ये युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर मानसिंगांची छावणी साधारणतः मेवाड राज्यापासून काही अंतरावर पडली होती. काही दिवसातच हा मानसिंग मेवाडकडे आक्रमण करून येत होता. दरम्यानच्या काळामध्ये मानसिंगानं मुक्कामस्थानी साधारणतः 100 अंगरक्षक घेतले आणि शिकारीसाठी निघाला. आता शिकारीसाठी गेल्यावर एका रानडुकराच्या पाठीमागं हा मानसिंग धावतोय. मानसिंग सोबत 100 अंगरक्षक आहेत. धावत 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 मानसिंग त्या रानडुकराच्या दिशेने इतका दूर धावत गेला, हे अंगरक्षक मागे पडले आणि मानसिंग नजर चुकीने मेवाडच्या हद्दीमध्ये आला. आता मेवाडच्या हद्दीमध्ये मानसिंग एकटाच आहे, त्याच्यासोबत अंगरक्षक नाही, कुठलं हत्यार सुद्धा नाही. आणि ही बातमी महाराणा प्रताप यांच्याकडे लगेचच तिथल्या एका गुप्तहेरानं पोहोचवली. आणि तेव्हा महाराणा प्रताप म्हणतात की तो एकटा आलाय, तो शिकारीच्या मागे आलाय, त्याच्याबरोबर अंगरक्षक नाही, आपण त्याच्यावर वार नाही करायचा, आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे त्रास नाही द्यायचा, कारण तो एकटा आहे, त्याच्यासोबत अंगरक्षक नाहीत आणि विश्वासघात करणं हा राजपूतांचा धर्म नाही. म्हणजे स्वतःची तत्व किती ठोकपणे हा राजा पाळत होता याचं ज्वलंत उदाहरण आहे. आता जेव्हा हे हल्दीघाटचं युद्ध सुरू झालं तेव्हा या महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक नावाचा, मित्रांनो चेतक ह्या नावातच बरंच काय, चेतक हा घोडा महाराणा प्रताप यांचा सगळ्यात प्रिय घोडा. हा घोडा इतका तुफान वेगाने वागायचा की याला हवेत उडणारा घोडा म्हणायचं. राजे इथं आहेत म्हणत तर एका क्षणामध्ये काही मैल राजे निघून जायचे. राजांना हा घोडा प्रिय होता आणि या घोड्यामध्ये तितकी ताकद होती, या घोड्यामध्ये तितका जोश, त्राण आणि प्राण होता की माझ्या राजासाठी मी पळलं पाहिजे ही जाणीव त्या घोड्याला होती. मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण चेतक या घोड्याचा पराक्रम महाराणा प्रताप यांच्या सोबत बराच काही सांगून जातो. जेव्हा हल्दीघाटचं युद्ध होतं, मानसिंग हत्तीवर बसला होता, तर त्या हत्तीवरती झेपावणारा हा चेतक घोडा. आणि मग तेव्हा मानसिंग सुद्धा हैराण होतो की हा घोडा आहे की काय जो हत्तीला भारी पडतोय. मित्रांनो महाराणा प्रताप हल्दीघाटच्या युद्धामध्ये जेव्हा सैनिकांनी पूर्ण घेरलं होतं तेव्हा महाराणा प्रताप आणि त्यांचा जो घोडा आहे तो अस्वस्थ होता. घोड्याला दुखापत झाली होती, दोन्ही पायांना हत्तीच्या सोंडेमध्ये असणारी तलवार लागली होती. परंतु तरी सुद्धा महाराणा प्रताप यांच्या सरदारांनी सांगितलं की राजे तुम्ही इथून निघा, आम्ही इथे पाहतो. म्हणजे जशी घोडखिंड बाजीप्रभूंनी लढवली तशी महाराणा प्रताप यांच्या सोबत असणाऱ्या बाकीच्या सेनापतींनी ती हल्दीघाटची लढाई त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आणि सांगितलं की लाख मेला तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे तुम्ही आम्हाला पाहिजे, तुम्ही सिर सलामत तर पगडी पचास, तुम्ही जगले पाहिजे. आणि मग महाराणा प्रताप त्या जखमी चेतकला घेऊन निघतात. मग हा जखमी चेतक की ज्याच्या दोन्ही पायाला तलवार लागली आहे, पायातून रक्त वाहत आहे, हा जखमी चेतक घोडा महाराणा प्रताप यांना पाठीवरती घेऊन इतका तुफान वाऱ्याच्या वेगाने धावतो. आणि धावत असताना मध्ये नदी येते. आता या नदीच्या प्रवाहातून पलीकडे जायचं कसं हा प्रश्न महाराणा प्रताप यांना पडतो. मागं मुस्लिम सैनिक लागले, महाराणा प्रताप चेतक घोड्यावरती स्वार आहेत आणि निघालेत. मग या नदीच्या पलीकडे जायचं कसं, म्हणजे नदी जवळ येते याचा विचार करतायत महाराणा प्रताप की या नदीच्या पलीकडे जाऊ कसा, हा विचार त्यांच्या डोक्यात चालू आहे. तोपर्यंत या चेतकने अशी काही उडी मारली की नदीच्या पलीकडे चेतक आणि महाराणा सुखरूप पोहोचले. चेतक हा महाराणा प्रताप यांच्या प्रतापामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचलणारा घोडा. मित्रांनो सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. महाराणा प्रताप
यांच्या कामाची पद्धत पण तितकीच जबरदस्त होती. एकदा अकबराच्या साधारणतः दरबारामधल्या एका व्यक्तीला जलाल खान्यासोबत महाराणा प्रताप यांच्या पुत्राने म्हणजे त्यांच्या मुलाने पकडलं आणि आणलं. आणि तेव्हा महाराणा प्रतापांनी जेव्हा अकबराच्या दरबारातील जेवढ्या स्त्रियांना पकडलं होतं त्या सगळ्यांना सुखरूप सोडायला सांगितलं आणि जाब विचारला मुलाला की तू हे असं का केलं. म्हणजे स्त्रीला आदरपूर्वक सन्मानपूर्वक वागणूक दिली गेली पाहिजे हा संदेश या राजपूत राजाने या भूमीमध्ये या देशामध्ये तुम्हा आम्हाला दिला. राजपूत राजांपैकी एक महान पराक्रमी राजा म्हणजे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांच्याकडे 80 किलोचा भाला, 2 तलवारी, 12 किलोचं छातीचं कवच, 208 किलोचा पेहराव युद्धाच्या दरम्यान त्यांच्या अंगावर असायचा. विचार करा, 208 किलो वजन अंगावरती घेऊन रणभूमीमध्ये स्वतः मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा राजा म्हणजे महाराणा. आणि म्हणूनच म्हटलंय की राणा भरपूर आहेत परंतु महाराणा फक्त एकच आहे, महाराणा प्रताप. त्यांचा कार्याचा प्रतापच इतका महान आहे की महाराणा प्रताप हे जरी देहाने गेले असले तरी त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. चित्तोड हा प्रांत जो की अकबराने त्या ठिकाणी घेतला होता आणि महाराणा प्रतापांनी पण केलं होतं, शपथ घेतली होती, जोपर्यंत हा चित्तोड प्रांत मी घेत नाही, ताब्यात घेत नाही तोपर्यंत मी साधं जेवण करेन. आणि मग त्या ठिकाणी ते साधं जेवण करत होते. गवताच्या त्या ठिकाणी भाकरी बनवत होते, म्हणजे साधी राहणीमान ठेवेल. परंतु दुर्दैवाने 1597 मध्ये चित्ताड प्रांत मिळवण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या या शपथीचा मान राखण्यासाठी आजही मेवाड वासीय म्हणजे जे पण मेवाड प्रांतीय आहेत तिथले जे लोक आहेत ते आजही गवताच्या भाकरी बनवून खातात जेवताना आणि रात्री झोपताना गवताचा थोडासा काही गवत उशाखाली घेऊन झोपतात. म्हणजे आपल्या राजाच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ती जनता. भारताच्या इतिहासामधलं हे एक महान असं नाव म्हणजे महाराणा प्रताप. राजपूत राजांनी जे कर्तृत्व करून ठेवलंय त्यापैकी एक असं हे कर्तृत्व आहे की एक मेघाद्वितीय नाव आहे की हे नाव जरी घेतलं तरी मी मगाशीच सांगितलं की मेवाडवासी यांची छाती अभिमानाने भरून येते. महाराणा प्रताप यांच्या एकंदरीतच जीवनामध्ये त्यांनी भरपूर लढाई केल्या. अकबराला 30 वर्ष त्यांनी झुंजवत ठेवलं, जंग पछाडले. अकबराने भरपूर पण केला होता की महाराणांना मी हरवेल, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत महाराणा प्रताप यांना अकबर हरवू नाही शकला. शेवटी अकबर निघून गेला, 30 वर्ष झुंज दिली, पण महाराणा प्रतापांचा मेवाड राज्य अकबराला घेता नाही आलं. अकबराला भीती होती की हे जर मी मेवाड घेतलं नाही तर अशी मेवाड या भारतामध्ये तयार होतील आणि मग हे आपलं जे संपूर्ण भारतभर संपूर्ण हिंदुस्थानावरती राज्य करण्याचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी त्याला सुरुंग लागेल, ही भीती होती. आणि म्हणून त्यांना महाराणा प्रतापांचं मेवाड राज्य अगोदर हस्तगत करायचं होतं, जे की शेवटच्या श्वासापर्यंत महाराणा प्रताप यांनी दिलं नाही. महाराणा प्रताप यांनी रयतेसाठी, स्वतःच्या राज्यासाठी अखंड आयुष्यभर मेहनत घेतली. महाराणा प्रताप यांच्या राज पद्धतीचे काही नियम होते, काही वसूल होते की रयतेच्या कुठल्याही प्रकारे नुकसान न होता हे राज्य चाललं पाहिजे. अर्थातच जसं आपल्या मराठ्यांचं साम्राज्य स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं आणि प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, हे स्वराज्य जे जगभर प्रिय आहे, जगभर त्याचं नावलौकिक आहे. अर्थातच त्याप्रमाणेच या मोगलांच्या सत्तेला झुगारून आणि निधड्या छातीने मोगलांना विरोध करून त्यांच्यासोबत लढा देऊन स्वतःचं राज्य जपणारा हा मेवाडचा राजा म्हणजे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी मी वंदन करतो. आणि हे गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ज्या अकबराला महाराणा प्रताप यांनी कधीच विजय नाही मिळवू दिला, कित्येक प्रयत्न करूनही अकबराला मेवाड प्रांत मिळवता नाही आला,
जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला, ही बातमी जेव्हा अकबराला समजली, तेव्हा या अकबराला अश्रू अनावर झाले. अकबराच्या डोळ्यातून अश्रू आले आणि अकबर म्हणतो की योद्धा असावा, शत्रू असावा तर महाराणा सारखा. मित्रांनो, ज्या दुश्मनाला आयुष्यभर यश मिळालं नाही, तो दुश्मनच महाराणा प्रताप यांच्याबद्दल मृत्यूनंतर जर असे उद्गार व्यक्त करत असेल तर खूप काही सांगून जातो. हा एक 2 शब्दांचा शब्द प्रपंच, अकबराच्या तोंडातून निघालेले हे 2 शब्द, हे 2 वाक्य महाराणा प्रताप यांचं कर्तृत्व ह्या जगाला सांगून जातात. या स्वाभिमानी, सर्वोच्च स्वाभिमानाच्या शिरोमणींना, अर्थातच महाराणा प्रताप यांना या ठिकाणी परत एकदा मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी वंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.